महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी त्रिवार वंदन करते। या भारत देशामध्ये किंवा आपल्या जीवनाच्या कलेला सावध करण्यासाठी ज्या ज्या संतांनी महापुरुषांनी जन्म घेतला आणि ज्यांनी आम्हाला जीवन जगण्याची कला दिली, अशा संत महापुरुषांना मी कोटी कोटी वंदन करते। आजच्या सभेचे अध्यक्ष सारीपुत्त सर आणि सोबत विचार मंचावर बसलेले सगळे सन्माननीय आणि आपण पुढे ऐकणाऱ्या लोकांना पेशन्स धरून तुमचंही इतकं मोठं कौतुक आहे की पाहुणे जास्त वेळ कमी, बरोबर आहे। आणि याला धरून विशाल काय बोलावं, इतकं डॅशिंग तूच बोलू शकतो, बाकी कोणी नाही, इतकं खरं खरं सत्य आणि सरळ। एक गोष्ट मला खूप आवडली की आजची ही सभा आहे रिपब्लिकन फेडरेशन। 1992 मध्ये मी याच्यामध्ये काम केलेलं आहे, MP मध्ये, छत्तीसगडमध्ये समता सैनिक दल। 1991 मध्ये तिथे मी समता सैनिक दलाची 10 वर्ष महिला प्रतिनिधी राहिली। नंतर लेकरांचं शिक्षण आलं, नागपूरला आलो, गटागटात पडलो तर समजलंच नाही, कळलंच नाही विशाल काम कुठे करावं। काम खूप केलं, घरी चांद सरांना, NB ढोके सरांना माहीत आहे, मुलाष्ठणला येऊन गेले। पण जेव्हा मी नागपुरात आली तेव्हा लक्षात आलं की काम कसं करायचं, कुठे करायचं आणि कशा पद्धतीनं करायचं। पण माझा एक संकल्प होता की शील सोडून काम करता येत नाही आणि विशालच्या बोलण्यातून मला तेच कळलं की शील आणि बौद्ध विचारांचा किती नगरसेवक झाले, किती लोकांनी काय धोका दिला, किती लोकांनी काय केलं, पण काय विशाल त्या लोकांमध्ये शील होतं का, आंबेडकरी विचारधाराची नैतिकता होती का, नव्हती, म्हणून तर एवढं गडबड झालं। जर ती नैतिकता, ती विचारधारा असती तर बाबासाहेब आज नागपूरमध्ये इतकी मोठी चळवळ उभी होऊ शकते। आज मी याच गोष्टीचं, विशालने परत एक शब्द वापरला, ज्या पद्धतीनं जो व्यक्ती जसा सपोर्ट करू शकतो, तर मी तुला आज आव्हान देते की माझ्यासाठीला परत काम करण्यासाठी तू ग्वाही दिली, कारण की आम्ही तेव्हा विचार करत होतो, काम करत होतो, आता विचार पडला होता कसं करावं, पण तू सांगितलं तर ताई करा काम, मौका आलेला आहे। आणि बरोबर या तरुण मंडळींनी काय करावं, भारतीय बौद्ध महासभा इथे आहे, समता सैनिक दलाचे लोक आहेत, काही रिपब्लिकन पक्षामध्ये काम करणारे, हे आमचं घर, आमचं अंगण आणि आमचं गगन असं होतं। पण याला आम्ही विसरलो, कोणामुळे, कशामुळे, का, ही चूक काढण्यापेक्षा पुढे या सभेला, म्हणजे इथे एक शब्द टाकलेला पुनर्विभाग, म्हणजे त्याला पुनर्जीवित करायचं आहे, तर ठीक आहे ना। इथे म्हटलं गेलेलं आहे की हे जुनंच संघटन आहे, इथे काही संघटन वगैरे नवीन नाही आहे। या नवीन नागपुरातली मंडळी अशी आहे की सातत्याने आणि खरं काम करणारा व्यक्ती मिळाला तर निश्चितच ते लोक त्या मार्गाने जातील। आम्हाला सांगा पोरांनो, विशाल, आम्ही तुम्हाला काम करून ज्या पद्धतीने करता येईल, पण बरोबर आहे ज्या पद्धतीने हे जुने हे मुलं कोणाच्या पाठीशी जायचं, गुलामगिरी का पत्करायची, का कोणाच्या अधीन काम करायचं, आपलं घर अंगण आहे, आपण तिथेच हारलो तरी चालेल। एकाएकीच आपण आईच्या गर्भातून जन्म घेतल्याबरोबर चालायला लागत नाही, कुठेतरी पडावं लागेल, उठावं लागेल, पडावं लागेल, उठावं लागेल। आणि हेच आमच्या या राजकीय सभेमध्ये, या रिपब्लिकन जे फेडरेशन सभा घेतली त्या सभेमध्ये सगळे कार्यकर्ता लोक आहेत इथे, आणि या कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे आणि खूप मोठी जबाबदारी आहे। सांगण्यासाठी, बोलण्यासाठी खूप आहे, आपल्याला बोलायचं, माईक मिळाला म्हणून बोलायचं नाही, काम करता आलं पाहिजे, तिथे बोलता आलं पाहिजे। असं नाही व्हावं की ही सभा झाली, खूप बोललो, माईक मिळाला आणि नंतर विसरलो, पण काम करता आलं तर सातत्याने गपचूप राहून काम करता आलं पाहिजे, मदत करता आली पाहिजे। आज ज्या सभेमध्ये मी अध्यक्ष महोदयांना इथे आश्वासन देणं चाहते, सारीपुत्त सरांना, की सगळ्यांनाच माहीत आहे की मी धम्मावरती काम करते, पण धम्मावरती काम करायलाही मी तेव्हाच लागली। बाबासाहेबांनी, आमच्या वक्त्यांनी म्हटलेलं आहे की प्रत्येक ताल्याची चाबी तुम्हाला, चाबी हातात आली तर तो ताला उघडता आला पाहिजे।
आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे, या पद्धतीनं जितकं आम्हाला करता येईल निश्चितपणे, कारण की ही बाबासाहेबांची राजकीय पक्षाची ही आपण फळी पुढे नेत आहोत, तर निश्चितच पुनर्जीवित करण्यासाठी आमचं योगदान. इथे महिला आहेत सर, आणि छायाताईंना मी विचारलं काय बोलू छायाताई, बरेच वर्षानंतर मी राजकीय सभेच्या मंचावरती बोलायचा मला आज मौका मिळाला, तर मला हेच वाटतं ह्या ज्या महिला बसलेल्या आहेत किंवा ज्या घरी बसलेल्या असतील त्यांना सत्य आणि सत्याचा मार्ग सांगा तुम्ही या महिला. आणि म्हणून बहुतेक बुद्ध म्हणतात त्या सृष्टीला महान कृती म्हणून अशी स्त्री मिळालेली आहे, तर निश्चितपणे ती कुठे ना कुठे हार न मानता ती याला चांगलं घेईल. आणि गजबीर सरांनी पण इथे समतेची गोष्ट केली की स्त्री पुरुषांना समानता असलीच पाहिजे, आणि आम्ही ते ठेवू. आणि भविष्यातही तर नक्कीच महिलांनो, जरी आज आपल्याजवळ काहीच नाही आहे, पण निश्चितपणे जर आपण ते पुढाकार घेतला तर पुढे जे काहीच नाही आहे त्याला काहीतरी करून दाखवूया. आणि या सभेला पुनर्जीवित करण्याचं काम हे थांबलं होतं, हारलं नाही म्हणता येईल, मी नाही म्हणणार, आम्ही काम करणारे कुठेतरी हारलो. आम्ही त्याग करण्याची जी आमची कमी आहे ती थांबली होती, पुढे आपण त्याला वाढवूया. तर निश्चितच या सभेला कोणी पुढे म्हणणार नाही, कारण की पुढे चालत जाऊ तर निश्चितपणे आपल्याला ती जीत मिळेल आणि ही झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की इथे तरुण मंडळी जास्त उत्साहाने काम करत आहे. आणि विशाल कधी पण, मला नाही माहिती मी कसं काम करेल, मंचावर बोलून काम करेल नाही, पण कधी कोणतीही गरज लागली तर निश्चित या नवीन पिढीसाठी मी सोबत राहील, एवढी तरी या सभेमध्ये मी आश्वासन देते. इथंच थांबते. धन्यवाद. नमोबुद्धाय. जय हिंद. धन्यवाद ताई. ताईंनी